कर्जमाफी करण्यासाठी तुम्हाला पैसे नाही म्हणताय. आज 25,000 कोटी रुपयाचा निधी तरतूद केली कुंभमेळ्यासाठी. त्यातले 8,000 कोटी मंजूर केले. केंद्र सरकार निधी देणार आहे. झाला पाहिजे कुंभमेळा. कुंभमेळा हे श्रद्धेचं ठिकाण झाला पाहिजे, पण तारतम्य पाहिजे. माझे जर शेतकरी कर्जमाफीसाठी जीव देत आहेत, अतिवृष्टीनं संकट कोसळलंय, तर त्याला द्यायला पैसे नाही म्हणून तुम्ही कात्री लावता आणि कुंभमेळ्याला मात्र 25,000 कोटी रुपये देता. प्राधान्यक्रमाचा प्रश्न आहे. त्यामुळे शेतकरी हिताला प्राधान्य द्यायचंच नाही असं ठरलंय तुमचं. मेगा इंजिनिअरिंगला MMRDA मध्ये 17,000 कोटीला तुम्ही एक कंत्राट दिलं. खाजगी लोक काही सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टानं ते कंत्राट जास्त पैशानं दिलं तुम्ही असं सांगितलं आणि ते 11,000 कोटीला द्या असं सांगितलं. एका मेगा इंजिनिअरिंगला 11,000 कोटीचं कंत्राट 17,000 कोटीला देताय तुम्ही. किती पैशाचा अपव्यय आहे. आणि पुन्हा म्हणताय की शेतकऱ्याला द्यायला पैसे नाहीत. या देशामधल्या उद्योगपतींचं कर्ज मोदी साहेबांनी कुठलाच मोर्चा काढला नव्हता. उद्योगपतींनी कुठंच काय छापून आलं होतं. कुठल्या उद्योगपतीनं आत्महत्या केली कर्ज झाले म्हणून उद्योगावर, पण त्याचं कर्ज तुम्ही माफ करताय. LICचे जे आपल्या सगळ्या मध्यमवर्गीय कुटुंबांनी, नोकरदारांनी, व्यावसायिकांनी आपल्या पुढच्या पिढीसाठी, भविष्यासाठी पैसे जमा करून ठेवलेले होते. पोटाला चिमटा देऊन पैसे LIC मध्ये ठेवलेले असतात लोकांनी. 33,000 कोटी रुपये LICचे एका दिवसात तुम्ही अदानी समूहाला देऊन टाकले. आत्महत्या केली का अदानीच्या घरात कोणी? मोदी साहेबाला, फडणवीस साहेबाला माझी विनंती आहे की आत्महत्या केलेल्या एखाद्या शेतकऱ्याच्या पत्नीचा चेहरा आठवा, त्याची मुलं आठवा, त्याचे आई वडील आठवा. आणि कर्जमाफी नाही म्हणताय खुशाल, योग्य वेळी देऊ म्हणताय. सांगितलं, काल जाहीर केलं. बरोबर, जून 2026 पर्यंत. कशाचा आढावा घेणार आहात? आत्ता महिना चालू आहे ऑक्टोबर पासून जून पर्यंत तुम्ही कशाचा आढावा घेणार आहात? तुम्हाला महाराष्ट्रामध्ये खातेदार शेतकरी किती आहेत माहित नाही. त्यांना पीक कर्ज किती दिले माहित नाही. अतिवृष्टीनं कोणाचं किती नुकसान दिले माहित नाही तुमच्याकडे. सगळी माहिती आहे ना. मग कशाला नाटकं करताय? 6 महिने वेळ कशाला मारून नेताय? द्या ना कर्जमाफी. आणि मग आजच बातमी आहे ना 8,000 कोटी रुपये कुंभमेळ्याला मंजूर केले म्हणून. 37,000 कोटी कर्ज आहे फक्त थकीत शेतकऱ्याचं. जास्त मोठी रक्कम नाही ती. तुमचा एक मेगा इंजिनिअरिंगला तुम्ही 17,000 कोटी देताय. शक्तीपीठसाठी तुम्ही कर्ज काढून कंपन्यांना पैसे देताय. वाढवण बंदरासाठी सरकारचा पैसा वापरला जातो. शेतकऱ्यांना का देत नाहीत? आम्ही तेच म्हणतो की का देत नाहीत हाच प्रश्न आहे. शेतकऱ्यांची भाजपामधली पोरं का गप आहेत ते का प्रश्न विचारत नाहीत? आम्ही विचारतो. आम्ही रस्त्यावर आहे. जून पर्यंत, ऑक्टोबर पासून जून पर्यंत कसला अभ्यास करणार आहात? कृषी सचिवाकडे माहिती आहे ना. मदत पुनर्वसन खात्याकडे माहिती आहे. किती पीक कर्ज दिलं माहिती आहे. आत्महत्या किती झाल्या माहिती आहे. 6 महिने अभ्यास करायला लागतात कशासाठी तुम्हाला? काय शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये धूळफेक करताय?